श्वेता, एक गोष्टीचा विचार कर की ज्या मुलाशी तुझं लग्न होणार आहे त्याचं तुझ्यावर प्रेमच नाही, तुझ्यावर संसार करायला तू तयार नाही. कसं झालं असतं पुढे? मला कळत नाहीये मी अजून काय करायला हवं होतं. मी माझ्या सगळ्या जुन्या चुका पुसून काढण्याचा प्रयत्न केला. मी खरंच सगळ्यांची चांगली वागत होते मनापासून, आणि तरीही असं होतंय. यशशी लग्न झाल्यावर माझी श्वेता सेटल झाली असती. आता ते सुद्धा काही होणार नाही. मला माहिती आहे जागीदारांकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण मला अजून एक चान्स द्या. ट्रस्ट मी, पुढच्या 8 दिवसात मी कुठला तरी चांगला मुलगा शोधून तुझं लग्न लावून देईन. श्वेता, तू काय? नो एजे, नॉट नाउ. माझा आता तुमच्यावर अजिबात विश्वास नाहीये. तुम्ही विसरलात का? तुम्ही स्वतः आलेलात ना माझ्या हातावर मेहंदी काढायला. तुम्ही स्वतः ठरवलं होतं आपलं लग्न. आणि त्या लीलामुळे जेव्हा आपलं लग्न मोडलं तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाही. आता तुम्ही स्वतःहून यशची माझं लग्न लावून देताय आणि आता तुम्ही येऊन म्हणताय की यश आणि रेवतीचं प्रेम आहे. मी का विश्वास ठेवू तुमच्यावर परत? नाही. यु नो व्हॉट, मला आता लग्नच करायचं नाहीये. लग्न या गोष्टीवरून माझा विश्वास उडालाय आता. आय जस्ट डोंट वॉन्ट टू गेट मॅरिड ना. आणि आई, आता माझं भविष्य मी कोणा दुसऱ्याच्या हातात नाही देणार. आता मलाच माझ्यासाठी खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. ओके? तेजी, तुम्ही म्हणताय की यशचं आणि रेवतीचं एकमेकांवर प्रेम आहे. फाईन, ठीक आहे. मी त्यांच्या मार्गात येणार नाही. पण त्याच्या बदल्यात मला माझ्या भविष्याची सिक्युरिटी हवी. येस, माझं आणि यशचं लग्न ठरल्यावर तुम्ही यशच्या नावावर तुमच्या कंपनीतले 5% करणार होता, राईट? आता माझं आणि यशचं लग्न तर होतच नाहीये. सो आय डिमांड की तुम्ही ते 5% आता माझ्या नावावर करायचे. तू काय करतेस तिथे? आणि यश कुठे आहे? बघितलं तेजे, काहीच झालं नसल्याचं आवड तिथे बसली ही मुलगी. एजे, मला खात्री आहे हिनेच यशला गायब केलंय. तुम्ही हिला विचारा, यश कुठे आहे सांग मला. बऱ्या बोलानं सांग. हा, तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की आई बनण्याच्या लायकीची नाहीयेस तू. यश कुठे आहे? दुर्गा, काम डाऊन प्लीज. मला नाही वाटत लीलानी असं काय केलंय. यश आपल्या मनाने गेला असेल कुठेतरी. ओके, इट्स नॉट पॉसिबल की लीला असं काहीतरी करेल. नाही एजे, यश असं स्वतःहून कुठे जाणारा मुलगा नाहीच आहे. ही त्याला कुठेतरी घेऊन गेली मला माहितीये. तुम्ही विचारा कुठे ठेवलंयस तू दुर्गा, यशला? काम डाऊन. दुर्गा प्लीज, बस, काम डाऊन. ओके, लीला संपूर्ण वेळ रूम मध्ये होती. तिला कसं माहिती असेल की यश कुठे आहे? आणि प्लीज तिच्यावर असे फॉल्स अलिगेशन करू नकोस. नाही नाही एजे, मी फॉल्स अलिगेशन्स करत नाहीये. एजे, मी तुम्हाला मगाशी सांगायला विसरले, हिला मी सकाळी पळून जाताना पकडलं होतं. हिने तुमची शिक्षा वगैरे काही पाळलेली नाहीये. तुम्ही विचारा तिला, तिनेच यशला गायब केलंय. दुर्गा, मला माहितीये लीला या एंगेजमेंटच्या अगेन्स्ट होती, पण ती असं काहीतरी करेल ह्याच्यावर माझा विश्वास बसत नाही. एजे, आय एम सॉरी.
यशने इथनं निघून जायचा हा त्याचा आणि माझा प्लॅन होता. व्हॉट? साखरपुड्याच्या वेळी मीच त्याला इथनं घेऊन गेले. कुठे नेलंस तू त्याला? फार्म हाऊसवर. मीच त्याला तिथे थांबायला सांगितलं. ऐकलं तेजे? आता तरी तुमची खात्री पटली ना? आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करा आणि हिला पोलिसांच्या ताब्यात द्या, म्हणजे सांगेल यश कुठे. तू कुठे ठेवलंस यशला? मला सांग, मी तुला सोड. बस आता, बस.